नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती आणि तुम्ही पाहत आहात शिवणकला बाय प्रीती. तर आज आपण पाहणार आहोत छानसा वन पीस 2 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी. त्याच्यासाठी मी ना माहेश्वरी साडी घेतलेली आहे. आधी आपण अस्तर 4 फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग मापं टाकायला घ्यायची. साईडला इथे मी मापं लिहिलेली आहे. तर इथे कमरेची उंची घ्यायची 7.5 अधिक 1, 8.5 वर मार्किंग करायचं. शोल्डर 4 इंच टाकायची आहे. मुंड्याची खोली 4 इंच टाकायची आहे. छाती 20 इंच आहे तर तिचा चौथा भाग येतोय 5 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन. कंबर पण तेवढीच 5 अधिक 1.5 इंच मार्जिन मार्किंग करून घ्यायचं. गळ्याची रुंदी इथे 2 इंच टाकलेली आहे आणि गळ्याची खोली आहे म्हणजे पुढील गळा 3 इंचाचा आहे. मी इथे गोल शेप देते, तुम्हाला जो पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता. आता आपण हे कटिंग करून घेऊया. पुढील भाग वेगळा करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार कापून घ्यायचा. पाठील भागाला 1.5 इंचावर मार्किंग करून गोल शेप द्यायचा आहे. पाठील गळा आपला 1.5 इंचाचा आहे आणि परत संपूर्ण पाठीपर्यंत कापून टाकायचं. आपल्याला झिप लावायची आहे. पुढील भाग वेगळा झालेला आहे, पाठील भाग वेगळा झालेला आहे. आता आपण घेर कटिंग करून घेऊया. तर हे बघा, हे अस्तराचं कापड आहे ज्याच्यात मी उंची 20 इंच टाकलेली आहे. फ्रॉकची संपूर्ण उंची 27 इंच असणार आहे, तर खालच्या घेराची उंची इथे मी 20 इंच घेते कारण हा आपण फोल्डमध्ये 1 ते 2 इंच कमी होणार आहे, म्हणून मी तसं घेतलं आहे. आता हे बघा, हे एवढंच कापड उरलेलं आहे त्याच्या पदरातलं. ह्याच्या अगोदर मी एका 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी सुंदरसा फ्रॉक पण हे क्रॉप टॉप आणि स्कर्ट तयार केलेला आहे. तो पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. तर ह्याच्यावर मी हा तिचा ब्लाऊज व्यवस्थित ॲडजस्ट करून घेते, वरचा टॉप पार्ट. बघा, इथे हा पुढील भाग राहिलेला आहे आणि त्या दुसऱ्या कपड्यावर आपण पाठील भाग ॲडजस्ट करून घेऊया. आणि इथं आपण साडीवर कटिंग करायला घेऊया. ह्याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं. आता इथेच साडी मी 2 फोल्ड करून घेतली आणि जेवढा आपला घेर आहे तर घेराची उंची 20 इंच आहे, मी साईडला लिहिलेलं आहे आणि रुंदीला 32 इंचाचा आहे. म्हणजे पुढे 32 इंचाचा आणि पाठीमागे 32 इंचाचा, असा मिळून टोटल 34 इंचाचा घेर आहे. कोणासाठी? 2 ते 3 वर्षाच्या बेबीसाठी. एवढा भरपूर होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेशल दाखवणार आहे की प्लीट्स कशा टाकायच्या आणि बरोबर तेवढं कापड तेवढ्या कमरेला कसं ॲडजस्ट करायचं. त्याच्यासाठी वही पेन घेऊन बसा. आता आपण वरचा टॉप पार्ट करायला घेऊया. इथे नेहमीप्रमाणे आपण मुंढ्याला शिलाई मारायची आहे आणि साईडला शिलाई मारायची आहे आणि उलटवून घ्यायचं आहे कैचीने कापून. आता हे माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये आधीपासून आलेलं आहे, त्यामुळे तो भाग मी नाही दाखवला. आता शिलाई मारलेली आहे, नॉचेस पाडूया आणि उलटं करून घेऊया.
आता आपला पाठील भाग पण शिवून झालेला आहे. आता काय करायचं आहे, आता आपल्याला ना शोल्डरची जो शिवण असते ना ती हाईड करायची, इन्व्हिजिबल करायची. त्याच्यासाठी काय करायचं बघा, मी आधी पुढील भाग सरळ करून घेतला होता आणि पाठील भाग मी सरळ केलेला नाही आहे. तर तो पुढील भागाचा जो शोल्डरची पट्टी आहे ना, ती ही पाठील भागाच्या शोल्डरच्या पट्टीतून बाहेर काढायची आहे आणि तिथे टीप मारायची, शिलाई मारायची. तसंच आता इथे बघा हा दुसरा भाग पण मी दाखवते. तर शोल्डरच्या पट्टीतून ती पट्टी बाहेर काढायची आणि तिथे टीप मारायची. म्हणजे काय होतं, खांद्याची जी शोल्डर पट्टी असते ना, ती आतमध्ये हाईड होऊन जाते. तुम्ही रेडीमेड फ्रॉकला आपण जेव्हा दुकानातून घेतो बघा, त्याच्यामध्ये अशी शोल्डर पट्टी आतमध्ये हाईड झालेली असते. त्यामुळे कधी असं समजा चुकून आपण कधी लेस, जरी वगैरे लावली ना, तरी ती टोचत नाही अशी खांद्याला. आता हे बघा आपली ही आतमध्ये हाईड होऊन गेली. आता मी तुम्हाला सरळ करून दाखवते. तर हे एक शिलाई मारली आहे मी. आता हे बघा सरळ करून दाखवते. हे बघा संपूर्ण आतमध्ये हाईड होऊन गेली आणि परत ती शोल्डर ना अशी मागे-पुढे झालेली पण दिसत नाही. अगदी फिनिशिंगने सुंदर दिसतं हे. आता पाठील भाग एकदम व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आणि जिथे झीप लावायची ना ती बरोबर व्यवस्थित कैचीने किंवा स्क्रूड्रायव्हरने ती टोकं बाहेर काढून घ्यायची. ह्याला मी प्रेस करून घेतलेलं आहे. मी ह्याच्यावर किनारीची शिलाई नाही मारलेली. फक्त साईडनी जेवढं कापड आपलं कनेक्ट करायचं आहे, आपल्या अस्तर मेन कपड्याला शिवायचं आहे तेवढं फक्त मी शिवून घेतलं. बाकी गळ्याला आणि मुंढ्याला मी शिलाई नाही मारलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही किनारीची शिलाई मारू शकता. पण हे प्रेस करून घेतलं ना तर खूप छान दिसतं. अजून सुंदर फिनिशिंगने दिसतं इस्त्री करून घेतलं तर. आता बघा हा संपूर्ण आपला टॉप पार्ट इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला स्लीव्ज बनवायला घ्यायचे आहेत. एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ना ते कटिंग करून टाकायचं. चला आता आपण झीप लावायला घेऊया. आता तुम्ही झीप इथे पाहू शकता. मी सिंपलवाली साधी झीप लावते आहे. इन्व्हिजिबल झीप लावत नाहीये. कारण इन्व्हिजिबल झीपला ना त्याची पद्धत संपूर्ण वेगळी आहे. ही खूप सोपी पडते, इझी जाते लावायला आणि हिला पण आपण आतमध्ये हाईड करू शकतो. आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन. म्हणजे ही समोर दिसणार नाही झीप. आता काय करायचं, एक भाग तर तुम्ही लावून घेतला लेफ्ट साईडचा आणि उजव्या बाजूचा लावताना काय करायचं, तो त्या झीपच्या वरती ठेवायचा. हे बघा मी कसा ठेवलेला आहे व्यवस्थित. म्हणजे झीप आतमध्ये हाईड होऊन जाते आणि ती दिसत नाही. लपते ती झीप. व्यवस्थित ठेवा, वरखाली होईल असं ठेवू नका. हे बघा आता ही आतमध्ये लपली ती दिसत नाहीये. आता बरोबर इथे शिलाई मारून घ्यायची म्हणून मी हे तुम्हाला जवळून दाखवते. आणि काय करायचं, की थोडं 1 सेंटीमीटर बाहेर येऊन शिलाई मारायची आहे. एक शिलाई आपल्याला किनारीची मारायची आहे लेफ्ट साईडची आणि राईट साईडची आपल्याला जेव्हा जीप जॉईन करतो ना, तेव्हा 1 सेंटीमीटर बाहेरून शिलाई मारायची. म्हणजे बरोबर ती झीप आतमध्ये कपड्याच्या आतमध्ये लपून जाते. आता मी तुम्हाला दाखवेन व्यवस्थित. हे बघा. आता हे बघा, दिसतीये का ती झीप? त्यामुळे ही ना नेहमी साधी झीपच लावा. खूप सोपी जाते लावायला आणि छान पण दिसते. हे बघा, झाली संपूर्ण हाईट. आता काय करायचं, पुढील भाग आणि पाठील भाग एकावर ठेवायचं. असं वाटलं कारण झीप लावल्याने कधी-कधी काय होतं, थोडंसं पाव इंचाने कमी जास्त होतं. मग ते व्यवस्थित ॲडजस्ट करायचं. एक्स्ट्राचं काय असेल ते कापून टाकायचं. आता बघा माझ्याकडे ना एवढंच कापड उरलं होतं पदरामधलं. हे एवढे तुकडेच उरलेले आहेत आणि त्या तुकड्यांमध्ये मी स्लीव्हज बनवणार आहे. आता याच्यामध्ये तर मी आपल्या फुग्याच्या बाह्या तर नाही बनवू शकत. तर मग मी उडत्या बाह्या याच्यामध्ये बनवणार आहे. हे असंच ॲडजस्ट करायचं. आपल्याला काय सुचेल तशा छान सुंदरशा बाह्या आपण याच्यातही बनवू शकतो. आता हे बघा हा पदराचा एकदम कडेचा भाग उरलेला आहे. जिथे ते छोटे लटकन असतात ना, तो भाग आहे हा. तर एक तर अख्खा तुकडा होता आणि हे तर 2 तुकडे आहेत. ते मी जॉइन केले. एक बाजूने आता आपण यांना दुमडपट्टी लावून घेऊया. ही खूप सोपी पडते बाही म्हणून ना आपलं मुंडा फिनिश करून टाकायचा. मग ही लहान मुलांच्या कपड्यांना लावायला ही बाही खूप सोपी जाते.
एक बाजू तर सरळ लावून घ्यायची. अशीच सेम तुम्ही काठाची पण लावू शकता. समजा हे आता असं समजा की हे 2 काठ आहेत तुमच्या साडीचे. तर हे सेम असे काठ घेऊन पण तुम्ही उडत्या बाह्या तयार करू शकता. आता हे आपले 2 काठ आहेत, जे आपण आता एकावर एक ठेवूया. जेवढे काय असेल ते. मी काय आता ह्याच्यामध्ये काही मोजलेलं नाही. हे एवढेच तुकडे माझ्याकडे उरले होते. ते मी एकावर एक आता ठेवणार. कारण असंही मला चुण्या पाडायच्या आहेत. जेवढं जास्त कापड येईल, तेवढे जास्त चुण्या येतील. आता बघा इथे मी उंची फक्त 3 इंच ठेवतेय आणि साईडला मी क्रॉसमध्ये असं गोल शेप दिलेला आहे. ह्याच्यामध्ये काहीही मोजमाप नाहीये, जास्त काही नाहीये. सोपी असते ही वाही. आता इथे बघा कडेला मी 2.5 ते 3 इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला. 2.5 ते 3.5 इंच तुम्ही सोडून द्या कडेचा भाग आणि बारीक चुण्या टाकून द्यायच्या सरळ. आणि आता तुम्ही म्हणाल किती टाकायच्या चुण्या? तर आपण आपल्यालाच ह्याला लावून बघायचं मुंढ्याला किती पाहिजेत. त्याप्रमाणे आपल्याला कमी जास्त करता येतात. आता ह्या दोन्ही बाह्या माझ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण आपला टॉप पार्ट घेऊया. त्यांना मी ओव्हरलॉक पण करून घेतलं. आता इथून बघा मी 2.5 इंचावर मार्किंग केलं आणि तिथून आपल्याला त्या बाह्या लावायला घ्यायच्या आहेत 2.5 इंचापासून. जास्त पुढे नका जाऊ, मग नाहीतर ना त्या काखेमध्ये जातील आणि त्यांचा संपूर्ण लूकच बदलून जाईल. तर तसं नाही ठेवायचं आहे आपल्याला. ह्याच्यावर पण आपल्याला मार्किंग करायचं आहे की कुठून आपण लावायला घ्यायचं आहे आणि बरोबर मिडल पार्ट घ्यायचं आहे. कारण मध्यभागी ती ना भाई लांबीला मोठी असते. म्हणून मध्यापासून आपण लावायला सुरुवात करायची आणि कुठपर्यंत लांबवायची? जिथे आपण 2.5 इंचाचं मार्किंग केलं ना तिथे. मग असं वाटत असेल की हे कापड जास्त आहे, तर 1-2 प्लीट्स त्याच्यामध्ये टाकून द्या आणि व्यवस्थित ते ॲडजस्ट करा. हे असं करायचं आहे. आणि खूप सुंदर दिसतात ह्या, अगदी फिनिशिंगने दिसतात. म्हणून बघा आता मी ही शिलाई इथे येणार होती ना मुंढ्याला, म्हणून मी अगोदर शिलाई नाही मारली. नाहीतर मग ते डबल टिपा दिसतात. म्हणून मी इस्त्री मारून घेतली होती अगोदर, इस्त्री करून घेतलं होतं. आता ह्या बाजूला पण 1-2 प्लीट्स टाकाव्याशा वाटल्या मला, ज्या मी टाकल्या आणि बरोबर त्या 2.5 इंच जिथे येत आहेत, तिथे ते कापड आहे स्लीव्सचं, ते आतमध्ये ढकलून प्लीट्स टाकल्या आहेत आणि एक सिंपल साधी किनारीची शिलाई मारून घेतली. बस. झाली आपली इथे एक बाही झालेली आहे. अशी सेम दुसरी बाही करून घ्यायची आहे आणि आता आपला हा टॉप पार्ट संपूर्ण तयार झाला इथे. आता तुम्हाला वही पेन घेऊन बसायचं आहे, कारण मी तुम्हाला आता कमरेला प्लीट्स कशा लावायच्या आहेत, म्हणजे कशा प्लीट्स मोजायच्या, की एवढाच का घेर घ्यायचा किंवा समजा आम्हाला जास्त घेर हवा असेल. आता तुम्ही 64 सांगितलं आहे, आम्हाला 2 मीटरचा घेर लावायचा आहे लहान मुलीच्या फ्रॉकला. तर तो मी त्या एवढ्याशा कमरेमध्ये कसा ॲडजस्ट करायचा ते मी दाखवते इथे तुम्हाला आता. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, की सगळ्यात अगोदर आपल्याला कंबर मोजून घ्यायची. तर बघा मी इथे साईडला पण लिहिलेलं आहे, जी आहे 25 इंच. पाठीला आणि पुढील मिळून 25 इंचाची ही कंबर आहे. तर टोटल वेस्ट आहे आपली 25 इंच. बरोबर? आता आपण काय करायचं, खालचा जो घेर आहे ना, तो पण टोटल मोजून घ्यायचा किती आहे. जो मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, की 64 इंचाचा घेर आहे. आता मी हा ऑन फोल्ड मोजते, जो 16 आलाय आणि 16 चोक 64 म्हणजे 64 इंचाचा आपला इथे घेर आहे. आता काय करायचं आहे, तुम्हाला किती इंचाची प्लीट हवे? तर इथे मला अर्धा इंचाची प्लीट हवी. बरोबर? तर मग 64 25 इंचामध्ये मला किती प्लीट्स येतील हे आपल्याला बघावं लागेल. मग 25 डिवायडेड बाय 0.5 करायचं. तर आपल्या नंबर ऑफ प्लीट्स येणार आहेत 50. आपल्याला अर्धा इंचाच्या 50 प्लीट्स टाकायच्या आहेत. मग त्या 2 प्लीट्समधला डिस्टन्स किती येणार आहे? तर आपला 64 घेर आहे, 64 इंचाचा घेर. त्याला परत 50 प्लीट्सने डिवाइड करायचं आणि मग तो येतोय किती? 1.28 बरोबर? म्हणजेच 1.25 इंच काय म्हणतात? हां, 1.28 इंच. हां, 1.25 इंच. येस, 1.25 इंचाचा घेर येईल आपला इथे. तर आता इथे बघा, आता मी मेन म्हणजे अस्तराचं कापड घेतलेलं आहे हे आणि खाली आपण दुमडपट्टी व्यवस्थित मारून घ्यायची. आता ह्या दुमडपट्टीला पण व्यवस्थित ना असं ते नख मारून घ्यायचं. कारण आपण डायरेक्ट करायला गेलो ना, की ती अशी गोल फिरते आणि खराब दिसते आतली अस्तराची पण. अस्तर शिवून झालेलं आहे. ह्याच्यावरती आता मी आपला साडीचा पण कपडा फिक्स करून टाकते.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अस्तर वेगळं लावू शकता, जर कमी घेराचं घेतलं तर. मी तेवढंच घेते म्हणजे कसं असा तो फ्रॉक असा छान फुललेला दिसतो म्हणून. तर आता इथे नीट लक्ष द्या, की मी मार्किंग कसं करते. हे अशा प्रकारे जर तुम्ही केलात ना, तर आता इथे मी 64 इंचाचा घेर घेतलेला आहे. तुम्ही 80 इंचाचा घेतलात ना, तरी व्यवस्थित ॲडजस्ट होऊ शकतो. तर पहिले मी 1 इंच सोडून दिलेले आहेत, जो साईडला फिटिंगमध्ये येतात. तिथून मी 1.28 वर मार्किंग करते. म्हणजे सव्वा इंचावर आपण मार्किंग करूया. आणि मग सव्वा इंचावर मार्किंग केलं, की आतल्या बाजूने अर्धा इंचावर मार्किंग करायचं. कारण आपली प्लीट असणार आहे अर्धा इंचाची. असं आपण सगळीकडे जायचं. सव्वा इंच, अर्धा इंच, सव्वा इंच, अर्धा इंच असं करायचं. आता हे मी 4-5 मार्किंग करून घेतले. आता मी दाखवते तुम्हाला. जवळून दाखवते अजून. 1 इंच कडेचं सोडून द्यायचं कारण ते शिवणामध्ये जाणार आहे. आता बघा ही प्लीट उचलायची आणि पहिल्या मार्किंगवर ठेवून द्यायची. जिथे आपण 1 इंचाचं मार्किंग केलंय ना तिथे. परत आता ही दुसरी उचलायची. जिथे पहिली प्लीट संपली तिथे ठेवायची. परत आता ही तिसरी उचलायची. पहिली प्लीट संपली तिथे ठेवायचं आहे. हे असं करत जायचं आहे. हे अशा प्रकारे जर तुम्ही कराल ना, तुमचं कितीही घेर असू दे, तो त्याच्यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जातो. आता ह्याच्यात तुम्हाला नसेल कळलं ना, तर आपण परत एकदा मी आणखीन एखादा व्हिडिओ अपलोड करेन, ज्याच्यामध्ये आणखीन व्यवस्थित डिटेलमध्ये सांगेन. पण मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये न कळण्यासारखं काय आहे. हां, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, स्वतः वहीवर लिहा. आता इथे मी अर्धा इंचाची प्लीट घेतलेली आहे. तुम्ही 1 इंचाची पण करून सेम ह्याच गणिताने तुम्ही 1 इंचाची प्लीटचं पण करू शकता सेम. तर हे बघा, हे मी संपूर्ण पुढे मार्किंग करत जाते. तुम्ही म्हणजे असं वाटेल की हा काय टाईमपास आहे मार्किंगचा, पण ह्याच्याने ते कापड परफेक्ट बसतं. आपल्याला एक्स्ट्राचं कापड कापायची गरज नाही पडत. हे बघा झालेलं आहे. आता मी इथे तुम्हाला मापून दाखवते. परफेक्ट ते बसणारच. झालं. आता आपण हे शिवूया. कारण काय होतं, ठीक आहे, लहान मुलांच्या कपड्यांना आपण अंदाजे अर्धा-अर्धा इंचाच्या प्लीट्स टाकतो आणि ते बसतात. कधी-कधी आपण 1-2 इंच कापड उरतो ते कटिंग करतो. पण जर कोणाला घेरच जास्त हवा असेल, तर तुम्ही काय करणार मग? बरोबर ना? आपल्याला गणिताप्रमाणे सांगितले आहे, आपल्याला पुस्तकाप्रमाणे सांगितलं आहे, की कमरेच्या तिप्पट घ्यायचं आहे. ठीक आहे. पण एखाद्या बाईला वाटत असेल, की माझ्या मुलीच्या फ्रॉकला जास्त घेर हवा आहे. मग तेव्हा आपण काय करायचं? मग प्लीट्स कशा टाकायच्या? तर त्या तशा टाकायच्या असतात. मोस्टली बघा साऊथ इंडियन ड्रेसला तसे घेर असतात भरपूर. तर हे बघा, हे आपला पुढील आणि पाटील घेर जॉईन करून झालेला आहे. संपूर्ण मी ओव्हरलॉक करून घेतलेला आहे. आता आपले पाठचे जे बंध असतात ना, रिबण्या, त्या मी लावून घेते आहे इथे. हे तर मी ते ब्लाऊजचे नॉड असतात ना, त्यांनाच मी छोटेसे लटकन बनवले आणि इथे मी जॉईन करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या कपड्यातल्याच बनवू शकता. रिबण्या ज्या उलट्या आपण फिरवून घेतो ना कपड्यामधनं, तशाही बनवू शकता. तर आता आपलं काय झालं आहे, संपूर्ण आता 90% फ्रॉक तयार झालेला आहे. फक्त साईडची फिटिंग बाकी आहे, की झाला 100% फ्रॉक तयार. ही फिटिंग करताना पण व्यवस्थित करायची. आता आपण पहिलं तर 1.5 इंचावर केलं आहे कमरेपर्यंत, नंतर मग 1 इंचावर फिटिंग करून टाकायची खाली. आणि नंतर परत उलटं येताना परत अर्धा इंच आतून म्हणजे फिटिंग करायची आहे. म्हणजे कसं पुढे जाऊन ते लूज करू शकतात. अशी एक फिटिंगची शिलाई, एक लुझिंगची शिलाई, अशा 2 मारायच्या. अशा दोन्ही बाजूला मी करून घेतलेलं आहे. आता इथे संपूर्ण फ्रॉक आपला तयार झालेला आहे. आता ही बघा, इथे मी दुसरी भागही तुम्हाला दाखवते आहे फिटिंगचा. व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची. बघायचं खाली जाऊन, की कपडा वर-खाली तर होत नाही आहे ना आपला. मग जर असं वाटतंय, की आपला खाली घेर वर-खाली होतोय, म्हणजे याचा अर्थ कमरेमध्ये आपण अजून थोडंसं एक शिलाई मारायची, म्हणजे तो व्यवस्थित बसतो. इथे डबल टिप मारून झालेली आहे आता आपली. आता हा फ्रॉक मी तुम्हाला सरळ करून दाखवते आहे. तर नक्की कमेंट करा, की हा लॉंग वन पीस मी कसा बनवलेला आहे. हा बघा, हा मी तुम्हाला त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये दाखवली होती ती साडी. त्या साडीपासूनचा हा फ्रॉक आहे. ह्याच्यापासून मी एक धोतर आणि कुर्ता पण शिवलेला आहे 5 ते 6 वर्षाच्या मुलासाठी आणि एक 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी सुंदरसं क्रॉप टॉप आणि स्कर्ट साऊथ इंडियन स्टाईलचा. त्याचेही व्हिडिओ ह्याच्या पुढे आपले येतीलच. तर हा फ्रॉक मी कसा बनवला आहे हे नक्की कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. थांबा, चाललात कुठे? लागणारं कापड लिहून घ्या आणि अस्तर पण.